आहे वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी केली जाते। ही याचिका हायकोर्टानं फेटाळलेली आहे, पण याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल 20,000चा दंडही ठोठावण्याचं स्पष्ट केलं आहे। तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेण्याचं मान्य केलंय। या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी केलेली आहे। तर त्यांनी इथं तशी याचिका दाखल केलेली होती, जनहित याचिका त्यांनी दाखल केली होती, पण ही याचिका फेटाळण्यात आली आणि त्यांना दंडही ठोठावण्यात आलाय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। प्रशांत, आरोपी खंडणी असेल किंवा खुनाचा सुद्धा आरोप आहे वाल्मिक कराडवर आणि त्याची ईडीची चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळली आहे। नेमकं काय म्हटलंय कोर्टानं? खरं थोडी दुरुस्ती आपण करूया। दोन गोष्टी याच्यात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ही याचिका जी आहे ती प्री मॅच्युअर असल्याचा शेरा हा मुख्य न्यायमूर्ती आलोक करादे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या द्विसदस्य खंडपीठानं त्याच्यावर ठेवला। दुसरी गोष्ट अशी की ही प्री मॅच्युअर याचिका ही दाखल करून तुम्हाला यातनं काय साध्य करायचं आहे हा सवाल सुद्धा विचारला। जर तुम्ही ही याचिका मागे घेत नसाल तर आम्ही तुम्हाला दंड ठोठावू, 20,000, 50,000 असाही दंड ठोठावला जाऊ शकतो। अशा प्रकारचे स्पष्ट संकेत, स्पष्ट उच्चारण डेस्क प्रधान मुख्य न्यायमूर्तींनी केल्यानंतर केतन तिरोडकर याचिकाकर्ते जे त्यांच्या वकिलांनी याचिका मागे घेत असल्याचं कोर्टात स्पष्ट केलं। यामुळे कोणताही दंड ठोठावला गेला नाही। ही याचिका त्यांनी मागे घेतली आहे, पण त्याचा उल्लेख मात्र मुख्य न्यायमूर्तींनी केला। मुळात मुख्य सरकारी वकील हितेन वेणुगावकर हे सुद्धा कोर्टात युक्तिवादासाठी उपस्थित होते आणि सरकारच्या माध्यमातून नेमलेली एसआयटी यावर दाखल असलेले गुन्हे आणखी योग्य पद्धतीने तपास सुरू असल्याबद्दलचा अहवाल सुद्धा त्यांनी कोर्टात सादर केला। जर सरकारी सगळ्याच एजन्सीज योग्य तो तपास करत आहेत तर मग तुम्हाला या तपासावर बोट ठेवण्याची आवश्यकता का, हा स्पष्ट आणि खडा सवाल मुख्य न्यायमूर्ती आलोक करादे यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना विचारला आणि त्याच ठिकाणी ही याचिका मागे घेतली जाणार याच्यावर शिक्कामोर्तब झालं। अर्थातच ही याचिका डिसमिस करण्याची वेळ न येता याचिकाकर्त्यांनीच ही मागे घेतली। त्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याकडे जी सुमोटो मागणी यांनी केली होती तो विषय आता निकाली निघालेला आहे। ईडीचा जो पीएमएलए ऍक्ट आहे त्यानुसार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावरच ईडी ईसीआयआर दाखल करू शकते। योग्य वेळ आल्यानंतर ती प्रोसेस होऊ शकते अशा प्रकारची युक्तिवादात माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणुगावकर यांनी दिली। एकंदरीत हा विषय आजच्या बोलण्यात तरी निकाली निघालाय। निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आज बीड दौऱ्यावर आहेत। बीड जिल्ह्यातील अनेक विकास कामांचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। तर या मुख्यमंत्री फडणवीसांच्या बीड दौऱ्यावेळी धनंजय मुंडे मात्र गैरहजर असतील। धनंजय मुंडे डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे दौऱ्यामध्ये गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे। तर मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आहेत आणि बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडमुळे सध्या बीड जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे एकीकडे फडणवीसांचा हा विकास कामांचा जरी दौरा असला तरी सरपंच हत्याकांडामुळे राज्याच्या केंद्रस्थानी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मुख्यमंत्री महोदय तिसऱ्यांदा मुख्यमंत्री राज्याचे झाल्याच्या नंतर डायरेक्ट जनतेच्या पहिल्या कार्यक्रमाचा मान मला आणि माझ्या आष्टी मतदारसंघाला मिळालेला आहे, म्हणून आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि त्यांचं स्वागत हे जनतेच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत। पंकजाताईंचं आम्ही स्वागत करू कारण हा शासकीय कार्यक्रम आहे आणि अजितदादांना आम्ही निरोप दिलेला आहे, बहुतेक ते सुद्धा येतील अशी अपेक्षा आहे।